नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि सूर्यकिरणांच्या साक्षीने आपली ही ग्रेट भेट सुरू होणार आहे. मी आहे शिवाजी पार्कला समर्थ व्यायाम मंदिरामध्ये. समर्थचे उदय देशपांडे सर आज आपल्याला भेटणार आहेत. देशपांडे सरांनी मल्लखांबाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी आपलं सगळं आयुष्य पणाला लावलेलं आहे, आयुष्य वाहून घेतलेलं आहे. एक व्रत घेऊन माणूस कसं काम करतो याचं ते उदाहरण आहे. देशपांडे सरांना दादोजी कोंडदेव पुरस्कारही मिळाला आहे, पण त्याचं सगळं काम जे आहे ते पुरस्कारा पलीकडे जाऊन त्यांनी केलेलं आहे. खेळाडूंच्या प्रशिक्षकांच्या अनेक पिढ्या त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. चला भेटूया समर्थ व्यायाम मंदिराच्या देशपांडे सरांना. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. थँक्यू. मला सांगा, अनेक वर्ष मी तुम्हाला इथे बघतोय, समर्थमध्ये तुम्ही असता, सूर्य उगवायच्या आत तुम्ही इथे उगवता. काय आहे याच्या मागे? म्हणजे ही काय पॅशन आहे, ही काय बांधिलकी आहे, ही काय कमिटमेंट आहे? सकाळी इतक्या तुम्ही कसे इथे येता आणि तुमचा दिनक्रम काय असतो? प्रामुख्याने पूज्य संस्थापक व्यायाम महर्षी प्रल काळे गुरुजी यांची पुण्याई आहे की त्यांच्याकडून मला हे बाळकडून मिळालं आणि ते जसे पहाटे उठून व्यायामशाळेत येत असत त्याप्रमाणे मी सुद्धा सकाळी 4:30ला व्यायामशाळेत असतो. रोज सकाळी 4:30ला पहाटे तुम्ही व्यायामशाळेत येतात? 4:30 ते 5:30 माझे स्वतःचे एक्सरसाइज होतात, शिवाजी पार्कला फेऱ्या होतात, मग आतमध्ये व्यायाम होतो. 5:30ला व्यायामशाळा उघडते, मारुतीची प्रार्थना होते आणि मग दिनक्रमाला सुरुवात होते. मग सकाळी इकडे योगासनांचे वर्ग चालतात, शशिकांत क्षेत्रमाडे सर तिकडे शिकवतात. मी मग तिकडनं 8-8:30ला घरी जातो, ब्रेकफास्ट करून येतो. मग या ठिकाणी मलखांबाचे काही ज्येष्ठ खेळाडू येतात की ज्यांचं वय 50च्या पुढे आहे पण त्यांनाही मलखांब शिकायचं आहे. अशा महिला पुरुष यांनाही मलखांब शिकवतो. दुपारपर्यंत इकडेच असतो. दुपारी 12-12:30 जेवायला जातो, घरी तासभर जेवून पुन्हा इकडे येतो, तर रात्री 10-10:30पर्यंत मग इकडेच असतो. म्हणजे हेच तुमचं कुटुंब आहे, हेच तुमचं आयुष्य आहे, हे माझं दुसरं घर आहे. हे तुमचं दुसरं घर आहे. मी म्हणते पहिलंच घर आहे माझं. हे पहिलं घर आहे तुमचं. सर, इतकं तुम्ही वाहून घेतल्यामुळेच आज मल्लखांबाचा एवढा प्रचार झालेला आहे, प्रसार झालेला आहे. पण तुम्ही यामध्ये गुंतलात कसे? कारण मला माहिती आहे की तुमचा जन्म 53 सालातला आहे. होय. 53 आणि 20 वर्ष, म्हणजे मी असं धरतो की 20 वर्षाचे होईपर्यंत क्रिकेट खूप लोकप्रिय झालेलं होतं. तरी सुद्धा क्रिकेटकडे न वळता तुम्ही या खेळाकडे वळलात. कारण काय? मुख्यतः माझे पालक, माझे आई बाबा. कारण माझे आजोबा, आईचे वडील पुण्याला असत आणि मी अगदी 1-2 वर्षाचा असताना पुण्याला मी उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे 3 भाऊ 1 बहीण सगळे गेलो की माझे आजोबा त्यावेळेला जे 70च्या वयात होते ते सकाळी पहाटे उठून योगासनं करायचे आणि मला काही कळत नसून सुद्धा त्यांच्या समोर बसून ते जसं करायचे तसं मी करण्याचा प्रयत्न करत असे. आणि त्यामुळे आजोबाने ते गुण हेरले. ते म्हणाले की ह्याला तू काळ्यांच्या व्यायामशाळेत नेऊन सोड. आम्ही मुंबईला इकडे काळा चौकीला राहत होतो आणि इकडे मागे म्युन्सिपल क्लब आहे. माझे वडील उत्कृष्ट बॅडमिंटन खेळत असतात, नंदू नाटेकरांचे ते पार्टनर होते. तर ते संध्याकाळी ते मिलमध्ये सर्व्हिसला होते. सुटल्यानंतर आमची एक छोटी मॉरिस 8 गाडी होती. मग ते आम्ही 3 भाऊ 1 बहीण मागे बसायचो, आई वडील पुढे बसायचे. ते इकडे शिवाजी पार्कला आम्हाला व्यायामशाळेत सोडायचे, ते बॅडमिंटन खेळायला जायचे आणि त्यांचं खेळून झालं पुन्हा येते आम्हाला घेऊन पुन्हा घरी जायचे. म्हणजे वयाच्या 3-4 वर्षापासून जी व्यायामशाळेत ती गोडी लागली ती मग पुढे कधी कमी झाली नाही, वाढतच गेली. 3-4 वर्षापासून तुम्ही इथे आहात आणि आजपर्यंत इथे आहात. आता मला असं वाटतं तुम्ही 60च्या वर गेलात, कारण तुम्ही निवृत्त झालात. आणि हे करत असताना तुम्ही कस्टम्समध्ये नोकरी केलीत, असिस्टंट कमिशनर म्हणून निवृत्त झालात. म्हणजे नोकरी आणि हे याच्यामध्ये कधी संघर्ष नाही निर्माण झाला? खरं दोन्ही गोष्टी आहेत. काही वेळेला मला नोकरीच्या ठिकाणाहून खूप सुविधा सोयी सवलती मिळाल्या. जसे तुमचे बॉस असतील तसं तुम्हाला ॲडव्हान्टेज मिळतो. तर काही वेळेला माझ्या बॉसनी माझं खूप कौतुकही केलं. विशेषतः सुरजित सिंग नावाचे कमिशनर होते. मला ज्यावेळेला 82-83ला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळेला सगळ्या कमिशनर्सच्या मीटिंग्समध्ये त्यांनी मला बोलावलं आणि माझा सत्कार केला. मला विचारलं तुम्हाला कुठे पर्टिक्युलर पोस्टिंग हवं आहे का? म्हटलं नाही, मी आहे तिकडेच खुश आहे. आणि त्यानंतर मला एअरपोर्टवरचं आमचं पोस्टिंग खूप चांगलं लोकांच्या दृष्टीने असं म्हणतात. 2-3 वेळा मला एअरपोर्टवरती पोस्टिंग मिळालं. अर्थात मी ते विनम्र नकार दिला, कारण माझं हे काम त्याच्या. पण मला सांगा, कस्टममधली नोकरी जी आहे ती जोखमीची मानली जाते. कुठे कुठे रेडसाठी जावं लागतं, टेहळणीवर जावं लागतं, समुद्रावर जावं लागतं. हे सगळं केलं तुम्ही? ज्यावेळेला मी मरीन प्रिव्हेंटिव्हला होतो त्यावेळेला 2 वर्ष मी ज्याला सी पेट्रोलिंग युनिट म्हणतात त्याच्यात होतो, SPU. आणि मग भाऊच्या धक्क्यापासून ते अंधेरीपर्यंत हा सगळा किनारा माझ्याकडे होता. मग रात्री 8-8:30ला तिकडे जे बोटीत बसायचं ते संबंध रात्रभर गस्त घालून सकाळी मग इकडे यायचं. अर्थात त्याच्यामुळे मला एक फायदा असा झाला की दिवसभर मला इकडे देता आला, रात्री नोकरीत काम करता आलं. काही वेळेला असेही बॉस भेटले की ज्यांनी मला अतिशय
प्रतिकूल असं एक चॅलेंज समोर निर्माण केलं. म्हणजे मी 2-2.5 वर्षामध्ये अहमदाबाद झोनमध्ये गुजरातमध्ये होतो. माझं पोस्टिंग भावनगरला होतं. मग जुनागडला ॲडिशनल चार्ज होता, सुरेंद्रनगरचा चार्ज होता. त्यावेळेला मला एक बॉस आले, सरदार जे होते, नाव पण विसरलं मी. पण त्यांनी मला सांगितलं की तेव्हासुद्धा मी दर शनिवार रविवार इकडे मुंबईत येऊन जात असे आणि सोमवारी पुन्हा सकाळी कामावरती हजर होत असे की देशपांडे तुम्हाला दर शनिवार रविवार मुंबईला जाता येणार नाही कारण तुमचं पोस्टिंग इकडे आहे आणि तुम्ही इकडेच असणं गरज आहे. म्हटलं सुट्टी असते त्यावेळेला मी परवानगी घेऊन जातो. नाही नाही म्हणून मी तुम्हाला परवानगी देणार नाही. पण सुदैवाने NK भुजावळ नावाचे आमचे कमिशनर होते. त्यांनी मात्र याच्याबद्दल खूप चांगलं सांगितलं मला की देशपांडे तुम्ही काम करते, खूप मोठं काम आहे आणि आम्ही तुम्हाला बाकी काही मदत करू शकत नाही, किमान एवढी तरी मदत करतो. तुम्ही बेलाशकपणे सांगा कमिशनरच्या आदेशानुसार मी शनिवारी मुंबईला जात आहे म्हणून. मला सांगा, इथे क्रिकेटची नेट्स लागतात. इथेच या शिवाजी पार्कच्या खेळपट्टीवर तुम्ही जेव्हा लहान होतात तो काळ आठवा. त्या काळामध्ये विजय मांजरेकर सारखा एक क्रिकेटचा हिरो खेळत होता. नंतर तिथे कोपऱ्यामध्ये आचरेकर सरांच्या नेटवर सचिन तेंडुलकर तयार झाला. तरी सुद्धा कधीही तुम्हाला क्रिकेटचं आकर्षण वाटलं नाही आणि फक्त मल्लखांबच खेळावं असं वाटलं, असं का? नाही, प्रामुख्याने मल्लखांबातून मिळणारे जे काही रिटर्न्स होते ते मला खूप चांगले वाटत होते, स्वतःच्या तब्येतीला, आरोग्याला. आणि हळूहळू अशी संधी मिळत गेली की कोणी प्रात्यक्षिकं दाखवावी, तिकडे लोकांनी कौतुक करावं आणि असं वाटलं की कुठेतरी आपण हा आपला एक पारंपरिक खेळ आहे, मराठी मातीत जन्माला आलेला आहे आणि थोडासा उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, त्याच्यासाठी काम करण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून मग मी त्याच्याकडे हळूहळू जास्तीत जास्त वाहत गेलो असं म्हणता येईल. लोक वाहून घेतलं म्हणतात, मी म्हणतो वाहत घेतलं म्हटलं, तुम्ही म्हणताय वाहत गेलं. शेवटी आपल्या खेळाला आपणच जर वाढवणार नाही तर दुसरं कोण वाढवणार? सर, पण असे किती खेळाडू तुम्ही इतक्या वर्षांमध्ये तयार केले? माझ्या मते तर काही हजारो खेळाडू झाले असतील, कारण दरवर्षी आमचे शिबिर होतात, त्या दोन अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिक्षक होतात आणि अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्याच्यामध्ये, ज्यांनी भारताबाहेर सुद्धा भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. शिवछत्रपती पुरस्कार आहेत, नॅशनल विजेते आहेत. पण स्पर्धा हा एक त्यातला एक भाग आहे. पण आता मल्लखांब या खेळाला ऑलिम्पिकची मान्यता आहे. इंडियन ऑलिम्पिक कमिटीने मल्लखांबाला रिकग्निशन दिलेलं आहे. पण कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स म्हणून बरेच वर्ष आम्हाला झगडावं लागलं की त्यांचं दिल्लीतले जे बाबू बसलेले असतात त्यांचं म्हणणं आहे मल्लखांब हा एक व्यायाम आहे, तो काही खेळ होऊ शकत नाही. वास्तविक आम्ही अनेक वर्ष मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा घेत होतो, याच्यात भारतातली जवळजवळ 20 राज्य त्याच्यात सहभागी होत होती. त्याची पुस्तिका होती, नियम पुस्तिकाचे, मल्लखांबाचे गुण कसे द्यावेत आणि अगदी जिम्नॅस्टिकच्या धर्तीवरती एक सरपंच असतो, 4 पंच असतात, ते सगळे मार्क देतात. मग त्यातले कमाल किमान वगळून मधल्या दोघांची सरासरी काढली जाते. हे सगळं कोष्टक असूनसुद्धा मल्लखांब हा स्पर्धात्मक नाही आहे असं म्हणून त्याला मान्यता नाकारण्यात आली होती. त्यावेळेला तर आम्ही असं म्हटलं सगळ्या खासदारांकडनं सह्या गोळा करायच्या आणि एक निवेदन द्यायचं. पण सुदैवाने त्यावेळेला मोहन रावले यांच्यासारखे भेटले की जे खासदार होते आणि त्यांनी थेट मुकुल वासनिक क्रीडा मंत्री आणि सुरेश कलमाडे रेल्वे मंत्री असताना मल्लखांबाला मान्यता मिळवून दिली. कधी झालं हे? मल्लखांबाला मान्यता कधी मिळाली? 1986 साली. 86 साली मिळाली. म्हणजे 1986 पर्यंत मल्लखांबाला खेळ म्हणूनही या देशात मान्यता नव्हती. आणि मुळामध्ये या मातीतला, म्हणजे भारताच्या मातीतलाही मी असं म्हणत नाही, महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळ आहे. होय सर, काय इतिहास आहे याचा? मल्लखांबाचा उगम हा रामायण महाभारत कालामध्ये झाला असं म्हणता येईल, कारण महाबली हनुमान हेच त्याचे उद्गाते आहेत. 1135 सोमेश्वर चालुक्याच्या मानसोल्लास नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा मल्लखांब सदृश काही उड्या आढळतात. परंतु त्याच्या उगमाची कथा अशी सांगितली जाते की दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये अली आणि गुलाब नावाचे 2 पैलवान हे हैदराबादमधून उत्तरेकडे निघाले होते. पुण्यापर्यंत येऊन ठेपले. त्यांनी पुण्याच्या दरबारात आव्हान दिलं की आमच्याशी कुस्ती खेळायला कोण तयार असेल तर त्यांनी पुढे यावं, नाहीतर आपला पराभव मान्य करावा, आम्ही पुढे जातो. त्यावेळेला पेशव्यांच्या दरबारामध्ये 52 सनदी पैलवान होते, पण एकाची हिंमत झाली नाही की ते आव्हान स्वीकारण्याची. अशा वेळेला बाळंबड्डारा देवधर 17-18 वर्षाचे भिक्षुक होते, देवाची पूजा अर्चा करण्याचं काम होतं. त्यांनी दरबाराची इज्जत पणाला लागली म्हटल्यानंतर ते आव्हान स्वीकारलं. ते मूळचे कोठुरे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक इकडचे. त्यांनी गावी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले. सप्तशृंगी देवीची आराधना केली, वणीची देवी म्हणतात. त्या सप्तशृंग गडावरती जाऊन त्यांचे अनुष्ठान केलं, त्यामुळे देवी प्रसन्न झाली. देवीने सांगितलं की प्रत्यक्ष बजरंगबलीच्या स्वप्नात येतील काही कुस्तीचे काळ डाव दाखवतील. त्याप्रमाणे प्रत्यक्ष मारुतीबाईंनी त्यांना दर्शन दिलं. सतत 3 रात्री काही स्वप्नामध्ये कुस्तीचे डाव दाखवले असं म्हणतात. ठरलेल्या मुदतीमध्ये त्यांनी त्याचा सराव केला, पुण्याला परत आले आणि अली नावाच्या पैलवानाचा त्यांनी अशा पद्धतीने पराभव केला की गुलाब ते बघून पळून गेला. म्हणून त्यांनी त्या खांबाला, ज्या खांबावर त्यांनी कुस्तीच्या डावांचा सराव केला होता, त्याला नाव दिलं मल्लखांब. मल्ल ज्यावर सराव करतात तो खांब. एक कदम पीछे चल.
पिरामिड. कुठल्याही खेळामध्ये आवश्यक असलेली संघभावना, टीम स्पिरिट किंवा कोऑर्डिनेशन ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं वाढू शकतं. यातली काही मुलं 1-2 वर्ष झालेली आहेत, काही मुलं 15-15 वर्ष सराव करणारी आहेत. 1956-57 पासून तुम्ही इथे येत आहेत. त्यावेळेला खेळ लोकप्रिय नव्हता. पुढच्या आता 56 म्हणजे अगदी 60 जरी धरलं तरी माझ्या मते 60 आणि 40 2000 म्हणजे 50 वर्षाहून अधिक काळ तुमचा गेलेला आहे. याच्यामध्ये काय काय प्रयत्न केलेत तुम्ही? नाही, प्रामुख्याने मी ह्याच्यातलं जे ज्याला आपण एक दृष्टी सौंदर्य आहे त्याचा आढावा जास्त घेतला. कारण मलखांब बघायला खूप आवडतं लोकांना. जसं जिम्नॅस्टिक्स आवडतं, जसं सिंक्रोनाइज स्विमिंग आवडतं, तसं हे जणू काही हवेच्या कॅनव्हासवरती शरीराच्या ब्रशनी काढलेल्या आकृती अशा दिसतात. आणि त्यातली चपळता, गतिमानता, तोलाचं कसब हे अतिशय प्रेक्षणीय, चित्तथरारक असतं. मग मलखांबाची डेमॉन्स्ट्रेशन दिली. मुंबईमध्ये अगदी प्रत्येक गल्लोगल्ली कुठे सत्यनारायणची पूजा असेल, कुठे शाळेचं गॅदरिंग असेल, कुठे कॉलेजचा स्पोर्ट्स डे असेल, त्याच्यामुळे लोकांचं मलखांबाकडे लक्ष वेधलं गेलं. आणि माझा उद्देश मलखांबाची फक्त प्रात्यक्षिकं दाखवावी, लोकांनी टाळ्या वाजवाव्या असं नसून त्या ठिकाणी ते सुरू होण्यासाठी काय करता येईल ह्याचा प्रयत्न केला. आणि त्याला मात्र चांगलं यश मिळालं. मुंबईमध्ये अनेक सेंटर्स सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी जिल्हा संघटना स्थापन केल्या. मी ज्यावेळेला 1981ला राज्य मलखांब संघटनेचा सचिव झालो त्यावेळेला फक्त 4 जिल्हे होते जे महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड जिल्हा संघटना होत्या. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक 35च्या 35 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र जिल्हा मलखांब संघटना आहेत. आणि भारतामध्ये जवळजवळ 29 राज्य संघटना आज अस्तित्वात आहेत. अगदी नॉर्थ ईस्ट सुरू केलं तेव्हा हे काही नव्हतं. फक्त मलखांब नव्हतं. 4 राज्यांमध्ये मलखांब थोडाफार चालत असे, परंतु मग नॉर्थ ईस्टमध्ये आसाम, अरुणाचल, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड या प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन दाखवली, कोचिंग कॅम्प घेतले. आज महाराष्ट्रामध्ये 29 राज्य संघटना अस्तित्वात आहेत. आणि त्यानंतर मग भारताच्या बाहेर लक्ष केंद्रित केलं आणि जवळजवळ 30 देशांमध्ये जाऊन मी मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवली. 30 देशांमध्ये तुम्ही मलखांबाची प्रात्यक्षिकं दाखवलीत. त्याच्याकडे मी वळतो. पण सर मला सांगा, हा खेळ देशामध्ये पसरावा किंवा देशाबाहेर पसरावा म्हणून तुम्ही त्यामध्ये काही बदल केलेत. उदाहरणार्थ आता हा तुमचा गणवेश, युनिफॉर्म. आधी इथे मलखांब जो खेळला जायचा सुरुवातीला तो लंगोट लावून आणि पुरुष खेळायचे मुख्यतः. तुम्ही यामध्ये स्त्रियांना आणलं, तुम्ही पोशाखामध्ये बदल केलेत. हे नेमके बदल काय होते? नाही, प्रामुख्याने मलखांब करायला सुविधाजनक गणवेश असावा हा त्यातला मुख्य भाग. की मलखांबाला तेल लावलेलं असतं, उघड्या अंगाने करावं लागतो, त्यामुळे फक्त एक स्विमिंग ट्रंक सारखा एक जांघ्या असावा. मग आम्ही महिलांना ज्या वेळेला मलखांब करायचं त्यावेळेला मग त्याच्यावरच्या घर्षणात्मक कृती न करता बॅलन्सिंग किंवा बेंडिंग किंवा फ्लेक्सिबिलिटी दाखवणारे प्रकार करावेत. मग तर ते नऊवारी साड्यांमध्ये सुद्धा करावेत असा प्रयत्न केला. आणि आज समर्थ व्यायाम मंदिराच्या बऱ्याचशा विद्यार्थिनी या नऊवारी साड्यांमध्ये सुद्धा मलखांबाची प्रात्यक्षिक, नऊवारी साडी दिसून मलखांब करतात. पण हे अवघड नाही करायला फार सोपं आहे. कारण नऊवारी साडीमध्ये पायांची प्रसरणशीलता म्हणा, शरीराची हालचाल जेवढ्या सहजतेने होते ती इतर वेशांमध्ये होऊ शकत ना. अगदी लाल किल्ल्यावरती जेव्हा 1857च्या 350 वर्षे झाली म्हणून तो समारंभ साजरा झाला. त्याच्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, तिन्ही सेना दलाचे प्रमुख आणि सगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख एका वेळेला एका व्यासपीठावर होते. त्यांच्यासमोर सुद्धा महाराष्ट्रातनं 50 मुलगे आणि 50 मुली नेऊन त्या ठिकाणी मलखांबाचं प्रात्यक्षिक झालं होतं. पण मग एवढ्या वर्षात या खेळाकडे दुर्लक्ष का झालं होतं? त्यालाही काही कारणं आहेत. एक तर ज्या वेळेला समर्थ रामदास स्वामींनी गाव तिथे आखाडा चालू केला होता, त्याच्यानंतर प्रत्येक आखाड्यामध्ये मलखांब यायला लागला. परंतु कालांतराने जसं हे अंधानुकरण वाढत गेलं, आपलं ते सगळंच वाईट आणि परकीयांचं सगळंच चांगलं असं मानण्याची एक मनोभूमिका निर्माण झाली होती. त्याच्यामध्ये आपले खेळ हळूहळू जायला लागले. त्याच्यामध्ये पुन्हा मलखांबाला तेल लावलं असतं आणि त्याच्यावरती सराव करताना उघड्या अंगाने करावं लागतं. म्हणजे शरीराला ऑटोमॅटिक मसाज होतं. आणि मग उघड्या अंगाने करायला लाज वाटते. कपडे घालून पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट घालून खेळायला लोकांना आवडतं, पण कपडे काढून खेळायचं म्हटलं लाज वाटते. त्याच्यात पुन्हा ह्याच्यातल्या ज्या कसरती आहेत ते काही ठिकाणी धोकादायक आहेत, पडण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मग पालकांचं तू तिकडे काय जाऊ नको, तू आपलं हे असं खेळ, आपलं बॉलला लात मारायची किंवा हाताने फळीने चेंडू ठोकायचा एवढं काम कर. आणि त्यामुळे या खेळाकडे एक थोडीशी उपेक्षा किंवा दुर्लक्ष झालं असं म्हणता येईल. सर, एवढं आपण बोलतोय, जरा तुम्ही मला दाखवा नेमका मलखांब कसा खेळतात आणि काय होतं. वेलकम. एक साधी सुती दोरी असते, साधारणपणे 18 फूट लांबी असते त्याची. आणि वरती एका झाडाला म्हणा, हुकला म्हणा, खांबाला म्हणा लावून त्या टांगत्या दोरीवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात.
शरीराच्या वेगवेगळ्या भागांभोवती दोरी गुंडाळून वेगवेगळ्या स्थिती धारण केल्या जातात, ज्याच्यात हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त व्यायाम मिळतो. सर पण याच्यामध्ये खांब नाहीये. हां, म्हणून तर त्याला दोरीचा मलखांब असं म्हणतात. अच्छा, मग तुम्ही हे मॉडिफिकेशन तुम्ही केलंय की नाही, आधीपासून आहे? पूर्वी वेताचा मलखांब असे. तो वेताचा मलखांब म्हणजे ज्याचं फर्निचर वगैरे बनवतात असा करंग एवढा जाड हवेत आणि तो टांगलेला असत. परंतु कालांतराने सिंगापूरहून वेत येणं बंद झालं आणि त्याच्या जागी ही दोरी सबस्टिट्यूट करण्यात आली. पुण्याचे पवी बाणे गुरुजी यांनी त्याचा जास्ती प्रचार केला आणि मग मी जरी स्वतः वेताचा मलखांब शिकलो असलो सुधाकर देखणे किंवा पडवळ सर यांच्याकडून, तरीसुद्धा प्रामुख्याने शिकवण्याला सुरुवाती जास्ती दोरीच्या मलखांबावरती केली. पण याच्यामध्ये धोका किती आहे? खरं तुम्ही जर सिस्टमॅटिकली तंत्रशुद्ध पद्धतीने एकामागून एक जर असं शिकवत गेलात तर ते अजिबात धोका नाही आहे. परंतु आजकालचे काही प्रशिक्षक पाया पक्का करून घेतल्याशिवाय ॲडव्हान्स नवीन नवीन काहीतरी वेगळं शिकवायला जातात, कठीण अवघड प्रकार शिकवायला जातात आणि मग त्याच्यामध्ये मात्र त्यांना जास्ती त्रास होतो की मुलं पडण्याची लागण्याची शक्यता असते. इथे किती मुलं खेळतात समर्थ व्यायाम मंदिरात? एकूण किती मुलं खेळतात? समर्थ व्यायाम मंदिरात दर दिवशी किमान 1000 मुलं दररोज मैदानावरती असतात. आमच्याकडे बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स 1000 मुलं इथे येतात? 1000 मुलं सकाळी आणि असतात. संध्याकाळी? नाही, फक्त संध्याकाळी. फक्त संध्याकाळी? आणि त्याच्यामध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, जुडो, खो खो, मलखांब, योगा असे वेगवेगळे खेळ असतात. आर्टिफिशियल रॉक क्लाइम्बिंग आहे आणि ह्याखेरीज वासंतिक शिबिर म्हणून जे एप्रिल महिन्यामध्ये होतं त्याला 2000 मुलं असतात. अगदी वय वर्ष 5 पासून ते वय वर्ष 80 पर्यंत वेगवेगळ्या वयोगटातले असतात. मग आता तुम्ही इंडिव्हिज्युअल एलिमेंट झाले, आता पिरामिड्स काही दाखवूया. एक साथ सावधान, एक साथ नमस्ते, 1 2 3 4. हा ओरिजिनल मलखांब ना? हां, आणि हा जमिनीत खड्डा करून गाडलेला असतो, पण आम्ही त्याला आता लोखंडी प्लेटच्या सहाय्याने पण तयार केलं. दुसरं, या मलखांबाच्या वेगवेगळ्या सायझेसप्रमाणे काही असे की वरचे प्रकार शिकवण्यासाठी त्यांना थोड्या छोट्या उंचीवरती आपण जिकडे हाताने हेल्प करू शकू असे मलखांब आहेत. चला, एक साथ सावधान, एक साथ नमस्ते, 1 2 3 4. एक साथ सलामी, एक कदम पीछे चल. पिरामिड. कुठल्याही खेळामध्ये आवश्यक असलेली संघभावना, टीम स्पिरिट किंवा कोऑर्डिनेशन ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं वाढू शकतं. म्हणजे एक माजी मुख्यमंत्री म्हणाले होते की आम्ही राजकारणामध्ये स्वतःचा तोल सांभाळताना इतरांचा तोल कसा घालवायचा हे शिकतो. या ठिकाणी या मुलांकडून आम्ही स्वतःचा तोल सांभाळताना इतरांचाही कसा सांभाळायचा हे शिकलो इकडे आल्यावर. यातली काही मुलं 1-2 वर्ष झालेली आहेत, काही मुलं 15-15 वर्ष सराव करणारी आहेत. गुडघे ताट. हां, ओके, डाऊन. आणि याच्यात खूप क्रिएटिव्हिटीला वाव आहे, इनोव्हेशन आहे. नवीन नवीन तुम्ही काहीतरी फॉर्मेशन्स वेगळी करा. सगळ्या शरीराला हे मिळतं नाही? पण आम्ही म्हणतो ना की जिममध्ये तुम्हाला वेगवेगळे व्यायाम. पाठीसाठी वेगळी मशीन्स असतात, कमरेसाठी वेगळी मशीन्स आहेत, थाईसाठी वेगळी मशीन, काफसाठी वेगळी मशीन, आर्मसाठी वेगळी मशीन. इकडे फक्त एक मशीन पटेल सगळ्या शरीराला पूर्णपणे व्यायाम. नटवा. ही तर ही उडी मी स्वतः सुरुवात केली, म्हणजे फर्स्ट टाइम इन्व्हेंट केली म्हणायला हरकत नाही. असे बरेच प्रकार आहेत जे शरीराच्या प्रत्येक भागाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम कसा मिळतो हे आपण वैयक्तिक उड्यांमध्ये चांगलं बघू शकतो. पण हे तुम्ही पहिल्यांदाच करताय? हां, या ठिकाणी पहिल्यांदाच आम्ही झाडाला दोरी बांधून प्रयत्न करतो. शरीराची लवचिकता आणि तोलाचं कसब याला मिडल स्केल असं म्हणतात किंवा नटराज आसन. सगळी नावं तुम्हीच दिली आहेत की? नाही, ही पूर्वापार चालत आलेली नावं. दत्तात्रय चिंतामण मुजुमदार यांनी व्यायाम ज्ञानकोश नावाचा खंड लिहिला आहे. त्याच्यामध्ये या 350 पानाच्या खंडामध्ये मलखांबाच्या सगळ्या उड्या व्यवस्थित आलेल्या आहेत. एक पाद शिरासन म्हणजे आपण जमिनीवर बसून सुद्धा अवघड आहे की एक पाय आपल्या खांद्यावर टाकून धारण केलेली स्थिती एक पाद शिरासन. आणि येशू ख्रिस्ताची स्थिती क्रॉस. आणि त्यातूनच एक सुंदर अशी ध्यानस्थिती पद्मासन. हे सगळे आसनच आहेत दोरीवर. पाठीच्या कण्याची लवचिकता, पुन्हा पायांची प्रसरणशीलता, पुन्हा तोलाचं कसब, स्नायूंवरील ताबा. कितव्या वर्षापर्यंत करतात ही मुलं? साधारणपणे मुली असल्या तर त्या 18, 20, 25 पर्यंत करतात. जर्मनी, फ्रान्स, झेक रिपब्लिक किंवा
अशा सगळ्या इटली, स्पेन, पोर्तुगाल सगळ्या देशांमध्ये जाऊन मी असे मलखांबाची वर्कशॉप घेतली, कोचिंग कॅम्प घेतला. जवळजवळ 100हून अधिक व्यक्ती समर्थ व्यायाम मंदिरात येऊन मलखांबाचं प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत. मग त्यातले काही सर्कसपटू होते, काही योगातले एक्सपर्ट होते, काही खेळाडू होते आणि त्यामुळे मलखांबाला एक आता ग्लोबल फोरम असं मिळाल्यासारखं झालं आहे. मराठी मातीतला हा खेळ आहे, महाराष्ट्रात जन्माला आला, याच्यासाठी हे आमचं महाराष्ट्र सरकार काही करतं का हो? खरं महाराष्ट्राच्या योजना खूप चांगल्या आहेत. म्हणजे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर त्याच्यासाठी अनुदान आहे, राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनुदान आहे, राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्राचा संघ जात असेल तर त्याला अनुदान आहे, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी काही चांगलं यश मिळवलं तर त्याला पुरस्कार आहेत. पण एखादी संस्था जी अशा प्रकारचं काम करत असेल सातत्याने, तर त्या संस्थेला आर्थिक मदत दरवर्षी किंवा नित्यनियमाने व्हावी, ह्याच्यासाठी मात्र अजूनपर्यंत ज्या योजना आहेत म्हणजे समर्थ व्यायाम मंदिराला मदत मिळत नाही, अजून तरी मिळत नाही. समर्थ व्यायाम मंदिर किती साली स्थापन झालं? ही 23 ऑगस्ट 1925 साली काळे गुरुजींनी स्थापन केलं. 1925 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि आजपर्यंत तुम्हाला एक पैसाही महाराष्ट्र सरकारने अनुदान दिलेलं नाही. पूर्वी ना काही चांगल्या योजना होत्या ज्याच्यामध्ये व्यायामशाळा विकास अनुदान होतं, अद्ययावत व्यायामशाळा विकास अनुदान, क्रीडांगण तयार करण्यासाठी. पण ह्याच्यासाठी लागणारे जे काही नियम आहेत की तुमच्याकडे 1 एकर जागा पाहिजे, तर मुंबईमध्ये 1 एकर जागा असलेली संस्था असणं अवघड आहे. जर संवेदनशील क्रीडा मंत्री किंवा मुख्यमंत्री असता तर त्यांनी इथे येऊन तुम्हाला मदत केली असती, कारण तुम्ही वाहून घेतलेलं आहे आणि एवढे वर्ष काम करताय. पण मला सांगा, महाराष्ट्र म्हणून सांगतो, शामराव अष्टेकर जेव्हा क्रीडा मंत्री होते ते एका समारंभाला इकडे आले होते आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं ही संस्था इतकं चांगलं काम करते, मला खात्री आहे यांना शासनाकडून एकही पैसा मिळत नसला पाहिजे, असंच ते बोलले. म्हणजे मंत्र्यांना सुद्धा खात्री होती. पण मला सांगा, महाराष्ट्राबाहेरची जी राज्य आहेत, ज्या राज्यामध्ये एवढा प्रसार झालाय, ती राज्य काही मदत करतायत? मध्य प्रदेशमध्ये मलखांबाला आता राज्य शासनाने दत्तक घेतलेलं आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मलखांब अकादमी सुरू करणं, त्या ठिकाणी एक मलखांब केंद्र चालू करणं, मलखांबाचा प्रशिक्षक नेमणं, मलखांबाचं साहित्य पुरवणं, हे मध्य प्रदेश शासनाने आपली जबाबदारी म्हणून आता हातात घेतलेलं आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेशचा स्तर हा सुद्धा मलखांबात वाढतोय. महाराष्ट्राला टक्कर देण्यासारखं राज्य म्हणून मलखांबाकडे आता मध्य प्रदेशकडे बघितलं जातं. मध्य प्रदेश मलखांबाकडे अधिक लक्ष देते, ही चांगली गोष्ट आहे. पण महाराष्ट्राने लक्ष द्यायला हवं असं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जरा आपल्या मायबाप सरकारला सांगूया, जो माझा नेहमीच प्रयत्न असतो. पण पुढे जाऊया, कारण सरकारवर तुम्ही अवलंबून नाही आहात, तुम्ही स्वयंस्फूर्तीने हे सगळं करतात. मला सांगा, हा खेळ जो आहे तो तुम्ही देशामध्ये नेलात, पण परदेशातही नेलात. परदेशात कसा नेलात आणि पहिलं डेमॉन्स्ट्रेशन कुठे झालं? 1997ला मला पहिल्यांदा परदेशी जाण्याची संधी मिळाली की ज्यावेळेला जपानमध्ये एक टेलिमॅच सारखी ऑर्गनाईज केली होती निपॉन टीव्हीने आणि त्यावेळेला भारतातनं 15 जणांना नेण्याची संधी मला मिळाली आणि चायनामधनं 15 लोक आले होते, पुरुष महिला होते, आमच्याकडे फक्त मुलंच होती. आणि ती टेलिमॅच अशी होती, 4x4चा 6 फूट उंचीचा पारदर्शक काचेचा एक टेलिफोन बूथ होता आणि एका वेळेला त्या टेलिफोन बूथच्या आतमध्ये जास्तीत जास्त मंडळींना ठेवायचं आणि त्या कडी लावायची, अशी ती स्पर्धा होती. आम्ही 15 जण गेलो होतो, आम्ही 15च्या 15 जण आतमध्ये गेलो आणि चायनाच्या लोकांनी फक्त 14 जण आतमध्ये गेले, त्यांचा 15वा माणूस जाऊ शकला नाही. पण तसं त्यांनी एक जॉईंट विनर म्हणून दोघांना डिक्लेअर केलं आणि मग आम्हाला असा प्रश्न विचारला की तुम्ही हे एवढं सगळं कंटॉर्शन, शरीराची लवचिकता आणि कसं साध्य केलं? तर लगेच आम्ही त्यांना मलखांबाचं नाव सांगितलं की मलखांबामुळे आमच्या शरीरात हे मार्दव, चापल्य, ही लवचिकता आलेली आहे. मग आम्ही मलखांब सोबत नेला होता. मग तो मलखांब त्या ठिकाणी आम्ही स्टेजवर ठेवला आणि त्याच्यावरती मलखांबाचं प्रात्यक्षिक. मलखांब सोबत घेऊन जपानला गेला होता? पण एवढा मोठा मलखांब कसा काय तुम्ही नेला? आम्ही त्यावेळेला म्हणजे आपण मगाशी म्हणाला तसं इनोव्हेशन, काहीतरी नाविन्यता करणं, की पूर्वी मलखांब जमिनीमध्ये खड्डा खणून त्याच्यात गाडला जात असे. आम्ही त्याला लोखंडी प्लेटच्या सहाय्याने तो कुठेही स्टेजवरती व्यासपीठावरती उभा करता येईल अशी यंत्रणा केली. एवढंच नाही, तो 8 फूट उंच 8.5 फूट उंच मलखांब असतो, ते 2 भाग केले. खालचा फोल्डिंग मलखांब केला, फोल्डिंग मलखांब तयार केला, ते एकमेकाला जोडता येतील असं. आणि असं जोडून आपल्या बॅगमधनं तो मलखांब मी घेऊन गेलो होतो तिकडे. आणि 15 जण असल्यामुळे आमच्या लगेजमधनं ते अगदी कार्गोमध्ये न टाकता सुद्धा आम्ही घेऊन जाऊ शकलो. आणि तिकडे गेल्यानंतर ते मलखांबाचं प्रात्यक्षिक त्यांना दाखवलं, जे निपॉन टीव्हीने लाईव्ह टेलिकास्ट केलं. आणि मग मलखांबाची एक जागृती निर्माण झाली. मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्या मलखांबात खरोखरच हे जे काही फार मोठं सामर्थ्य आहे त्याचा आपण अधिकाधिक ॲडव्हान्टेज घेतला पाहिजे. आणि म्हणून मग त्याच्यानंतर मी लक्ष परदेशामध्ये केंद्रित केलं. मग एक ईस्ट वेस्ट कल्चरल असोसिएशन म्हणून आहे, जे फ्रान्समधनं दरवर्षी 25 फ्रेंच माणसं मुंबईत घेऊन येतात. मुंबईत ते इंडियन लोकांच्या, भारतीय लोकांच्या घरी राहतात. आणि मग तसंच 25 लोक इकडनं
फ्रान्समध्ये पाठवतात. तर जेव्हा ते भारतात 25 फ्रेंच लोक आले असतात त्यावेळेला त्यांचे एक इंडियन इव्हनिंग म्हणून साजरा होतो. ज्यावेळेला त्यांना भारतीय पारंपरिक सांस्कृतिक भाग दाखवला जातो. कोणी गरबा दाखवतात, भांगडा दाखवतात. तर त्यावेळेला आम्ही त्यांना मलखांब दाखवतो. गेली 1982 पासून हे चालू होतं. मग 1998 मध्ये मला असं म्हणाले की तुम्ही फ्रान्समध्ये जाऊन का नाही हे करत. म्हटलं प्रत्यक्ष आपण बघून यायला पाहिजे तिकडे. म्हणून त्यांनी मला फ्रान्सला पाठवलं. मग पॅरिस, मार्सेलिस, निस या ठिकाणी मी गेलो. त्या ठिकाणी मलखांबाचे वर्कशॉप घेतले, डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं. आणि मग तिकडे एक व्यक्ती भेटला. त्या आम्हाला म्हणाला BMM कन्व्हेन्शन, बृहद महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन सॅन होजेला अमेरिकेमध्ये होणार आहे, तुम्ही तिकडे मलखांबाचं का दाखवत नाही. मग आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. ते म्हणाले आमचा सगळा कार्यक्रम फायनल झालेला आहे, आता आम्हाला काही बजेट नाही याच्यासाठी, पण तुम्ही तुमच्या खर्चाने येत असाल तर आम्ही तुम्हाला एक 10 मिनटं स्टेजवरती नक्की देऊ, पण तुमचा जाण्या येण्याचा खर्च तुम्हाला करावा लागेल. इकडे राहण्या जेवणा खाण्याची व्यवस्था आम्ही करू. मी तेही आव्हान स्वीकारलं. इकडनं 6 मुलगे 6 मुली यांना घेऊन आम्ही तुम्ही केलात सगळं. आमच्या खर्चाने आम्ही तिकडे गेलो आणि प्रात्यक्षिक खूप अप्रतिम झाली. कारण वर्षानुवर्ष अमेरिकेत राहिलेली महाराष्ट्रीय मंडळी त्या ठिकाणी आली होती. सगळ्यांचीच कुठेतरी नाळ महाराष्ट्राशी मलखांबाशी जुळलेली होती. त्यामुळे त्यांनी तर खूप कौतुक केलं. आणि जेव्हा त्यांना हे कळलं की आम्ही आमच्या खर्चाने आलेलो आहोत तेव्हा प्रत्यक्ष तिकडे $100 $500च्या देणग्या गोळा झाल्या. त्यातनं आमचा खर्चही भागला आणि एक मलखांबाची चांगली जागृती झाली. त्याच्यानंतर मात्र जवळजवळ युरोपमध्ये जर्मनी, फ्रान्स, झेक रिपब्लिक किंवा अशा सगळ्या इटली, स्पेन, पोर्तुगाल सगळ्या देशांमध्ये जाऊन मी असे मलखांबाची वर्कशॉप घेतली, कोचिंग कॅम्प घेतला. जवळजवळ 100हून अधिक व्यक्ती समर्थ व्यायाम मंदिरात येऊन मलखांबाचं प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत. मग त्यातले काही सर्कसपटू होते, काही योगातले एक्सपर्ट होते, काही खेळाडू होते. आणि त्यामुळे मलखांबाला एक आता ग्लोबल फोरम असं मिळाल्यासारखं झालं आहे. 2 वर्षापूर्वी जेव्हा ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 2 नवीन शब्दांची वाढ झाली, त्यातला एक शब्द होता सुशी, जो जपानी खाद्यपदार्थ आहे, आणि दुसरा शब्द होता काय सांगताय. ऑक्सफर्डमध्ये मलखांब आता गेलेला आहे, म्हणजे मलखांबाला जागतिक मान्यता मिळाली असं म्हणायला हरकत नाही. मी असं मानत नाही ऑक्सफर्डमध्ये शब्द गेला म्हणून जागतिक मान्यता मिळाली. कारण मुळामध्ये भारताची संस्कृती इतकी समृद्ध आहे आणि त्यातला एक प्रकार आहे. आपण फक्त मराठी लोक, मराठी मातीतला हा प्रकार विसरलो आहोत. पण मला सांगा, हे करत असताना, म्हणजे आता तुम्ही सांगितलं अमेरिका, जपान, फ्रान्स, हे करत असताना तुम्ही जर्मनीत गेलात आणि जर्मनीतला अनुभव वेगळा होता. तो काय होता? त्याची पण अशीच गंमत झाली की एक डॉक्टर रायनहार्ड ब्योगलर नावाचे गृहस्थ जर्मनीमध्ये योगा करत होते. ते त्यांच्या प्रगत प्रशिक्षणासाठी पुण्याला BKS अय्यंगार यांच्याकडे आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्याला फिरत असताना ते तिकडच्या एका महाराष्ट्रीय मंडळ संस्थेमध्ये गेले. त्यांनी त्या ठिकाणी मलखांब चाललेलं बघितल्यावरती त्यांनी प्रभावित झाले. ते म्हणाले आपल्याला कुठेतरी जर्मनीत पण हे मलखांब चालू करायचं आहे. त्यांनी जर्मनीमध्ये परत गेल्यानंतर एक 350 पानाचं योगावरती पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये पूर्ण पान त्यांनी मलखांबाला एक दिलं आणि त्यात मलखांब शरीराला किती उपयुक्त आहे आणि ते योगाचंच कसं एक्सटेन्शन आहे असं त्यांनी केलं. आणि तेव्हा पण त्यांच्या डोक्यात होतं कुठेतरी आपण मलखांबाला ही एक जर्मनीमध्ये सुरुवात करून द्यायची. पण त्यांना कोणी असं मिळत नव्हतं तर जर्मनीत येईल आणि मलखांब शिकवेल. परंतु 2002 साली त्यांची एक विद्यार्थिनी युटा श्नायडर ती तयार झाली आणि ती म्हणाली की मी भारतात जाते, मलखांब शिकते आणि इकडे आल्यावर आपण मलखांब चालू करू. तिचं वय 49 वर्ष होतं त्यावेळेला. 49 वर्षी मलखांब चालू केलं. शिकण्यासाठी ती इकडे आली होती. ती आली, ती पहिल्यांदा पुण्यामध्ये त्या महाराष्ट्र मंडळामध्ये गेली. त्या ठिकाणी तिने सांगितलं की मी मलखांब शिकायला आले. तर त्यावेळेला तिकडचे जे प्रमुख होते ते म्हणाले तुम्हाला काही वेळ लागलाय का, हे फक्त लहान मुलांचंच काम आहे, तुमच्या सगळ्यांचं काम नाही, तुम्ही नाही मलखांब शिकू शकणार. ती खूप नाराज झाली. ते तिकडे एक ओशो आश्रम आहे, त्या ओशो आश्रमात गेली. त्या ठिकाणी तिला योगायोगाने एक राहुल केसरकर नावाची व्यक्ती भेटली. ते तिला म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, मुंबईमध्ये समर्थ व्यायाम मंदिर आहे, तिकडे उदय देशपांडे, ते तुम्हाला नक्की मलखांब शिकवतील. तिने रातोरात माझा फोन नंबर शोधून काढला, मला फोन केला की मी जर्मनीहून आले, मला मलखांब शिकायचं आहे, तुम्ही शिकवाल का. म्हटलं मी नक्की शिकवेन. तर पण माझं वय 49 वर्ष आहे. म्हटलं काय झालं त्याला, मग कधी येऊ. म्हटलं लवकरात लवकर या. दुसऱ्या दिवशी पाठीवर हायवरसॅक बांधून वगैरे अशी इकडे सकाळी 8:30ला उभे राहिले आणि म्हणाले की कधी चालू करूया. म्हटलं आत्ता लगेच. मग आम्ही मलखांब शिकवायला सुरुवात केली. 2 महिने ती मुंबईत राहिली. ती स्वतः मलखांब शिकली. ती साताऱ्याला आमच्या मलखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा होत्या, ती ऑल द वे साताऱ्याला आली. तिने भारतातून आलेल्या सगळ्या खेळाडूंची वगैरे भेट घेतली आणि मग तिने नक्की केलं की आता मलखांब जर्मनीत आपण चालू करायचा. तिने एप्रिलमध्ये मला पहिलं पत्र लिहिलं 2003च्या एप्रिलमध्ये की 2004च्या ऑगस्टमध्ये तुम्हाला मलखांब प्रशिक्षणासाठी इकडे यायचं आहे, पण आमची संस्था खूप छोटी आहे, ती काय तुम्हाला जाण्या येण्याचं भाडं देऊ शकणार नाही, पण जर्मनीमध्ये राहण्या जेवणा खाण्याची सोय करेल, तर तुमचा होकार असेल तर आम्हाला लगेच कळवा. मी तिला काय लगेच उत्तर देऊ शकलो नाही. मेमध्ये आमचं शिबिर संपल्यानंतर मी बाहेरगावी दुसरी शिबिरं घ्यायला गेलो, तेव्हा तिथं दुसरं पत्र आलं, तेही माझ्याकडनं न उत्तर देता राहिलं.
मग तिने राहुल केसरकरांना कॉन्टॅक्ट केलं. त्यांचा मला फोन आला, तेव्हा मी त्यांचा पहिल्यांदा आवाज ऐकला. ते म्हणाले की देशपांडे असं असं तिने 2 पत्र लिहिलेत. हो म्हटलं, मला कळलं, मी आजच्या आज त्याला उत्तर लिहितो. आणि तिला मी उत्तर दिलं की तू काही काळजी करू नको, तू राहण्या जेवणा खाण्याची सोय नाही केली तर माझी मी करेन, पण मलखांब शिकवायला नक्की येईन. आणि त्याप्रमाणे 2004मध्ये पहिल्यांदा मी जर्मनीला गेलो आणि तो कॅम्प तिकडे जवळ 50 मुलांचं पहिलं शिबिर आणि मुलं आणि पालक अशा 50 जणांचं दुसरं शिबिर, अशी 2 वर्कशॉप्स आम्ही घेतली. ती इतकी परिणामकारक झाली. तिथपासून आजपर्यंत दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गेली 10 वर्ष आम्हाला ते जर्मनीत बोलवतात आणि तिकडे शिबिर घेतो. दरवर्षी 100 जणं, असं गेल्या 10 वर्षात 1000 जर्मन मुलांना, पुरुषांना. 10 वर्ष तुम्ही जर्मनीमध्ये जाऊन हे शिबिर घेतायत. माझ्या मनात हा प्रश्न येतो, म्हणजे आज या वयातही 50च्या पुढे गेल्यावर मी सुद्धा मलखांब शिकू शकतो? वय काय मलखांब शिकायला? वय काय? मलखांबाला वयोमर्यादा नाही. अगदी 5 वर्षापासून ते कुठल्याही वयापर्यंत, जोपर्यंत माणसाला स्वतःला काही करण्याची इच्छा आहे ते त्याचं वय म्हणता येईल की त्याला मलखांब करता येईल. माझ्याकडे मी सिंगापूरला पहिला कॅम्प घेतला तेव्हा पहिला विद्यार्थी 82 वर्षाचा होता. 82 वर्षाच्या माणसाने मलखांब शिकायला सुरुवात केली. वयाची काही मर्यादा नाही मलखांबाला. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे. वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे. मोठं मैदान सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. सर, मला पुन्हा तुमच्या वैयक्तिक आयुष्याकडे जायचं आहे की अशा प्रकारे मलखांबाची लग्न लावलत तुम्ही किंवा मलखांबाची संसार केलात, घरचे लोक काय म्हणतात? खरं त्यांना क्रेडिट द्यावं लागेल. मी जेव्हा माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या भावी बायकोला भेटायला गेलो होतो तर मी त्याला म्हटलं की माझं दुसरं लग्न आहे, पहिलं लग्न माझं मलखांबाशी झालं असं आधीच सांगितलं. पण मी असं ऐकलंय की तुम्ही लग्नाच्या वेळेला सुद्धा तुमचा साखरपुडा किंवा लग्न होतं तेव्हा आधी व्यायामशाळेत आलात आणि मग लग्नाला गेला. सकाळी 9चा मुहूर्त होता, तर म्हटलं सकाळी व्यायामशाळेत जाऊन. सकाळी 9चा मुहूर्त होता, सकाळी 4 वाजता इथे येऊन व्यायाम केला, येऊन नियमित कोटा पूर्ण केला आणि मग लग्नाला जाऊन उभा राहिला. पण मला सांगा, तुमची बायको वैतागत नाही यावर कधी? हा तिचा मोठेपणा आहे की एकतर तिला स्वतःला वेगळ्या प्रकारचं एक तिची हॉबी आहे. ती भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये खूप रस घेते. सुद्धा ते देवेकर यांच्याकडे शिकते, लहान लहान मुलांना शिकवते. त्यामुळे तिचं एक स्वतःचं फील्ड आहे, त्याच्यामध्ये ती जास्ती व्यग्र असते. आणि त्याचप्रमाणे तिने मला एवढं काय आपण स्वातंत्र्य दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारे मला घरचं कुठलंही काम करावं लागत नाही. हे रेशन आणून द्या, भाजी आणून द्या, किंवा घरी हे नाही आहे ते नाही, मला काही बघावं लागत नाही, सगळं ती सांभाळते. अर्थात आमची जॉईंट फॅमिली होती सुरुवातीला. आई वडील, आम्ही 3 भाऊ सगळे एकत्रच राहत होतो. त्यामुळे 13-14 जण घरात असायची आणि त्यामुळे माझ्यावरती फार घरातलं उत्तरदायित्व पडलं. दोन्ही मुलंही ह्याच्यातच आलेली आहेत. हां, त्यांना चॉईस होतं लहानपणी की संगीताकडे जायचं आईकडे की मलखांबाकडे माझ्याकडे यायचं. आता दोघांनी स्वतःहून तुम्ही अधिक प्रभाव टाकलात मुलांवर. तुमच्या मुलीला शिवछत्रपती पुरस्कार. हां, माझा मुलगाही राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक वर्ष महाराष्ट्रातर्फे खेळलेला आहे. त्यांनी ऑल इंडिया इंटर महाविद्यालय, आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे. मुलगी पण 4 वर्ष राष्ट्रीय विजेती होती, तिला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे आणि आताही ती मलखांबाचंच प्रशिक्षण करते. सर, मी ही जेव्हा व्यायामशाळा बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की खूप वेल क्वालिफाईड प्रोफेशनल जे आहेत ते इथे येऊन प्रशिक्षणाचं काम करतात विनामूल्य. कसं काय हे तुम्ही साधलं आणि कोण कोण लोक आहेत यामध्ये? नाही, मला प्रामुख्याने समर्थ व्यायाम मंदिराचं सगळ्यात मोठं यश किंवा अचीवमेंट हीच वाटते की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता केवळ समाजासाठी किंवा खेळासाठी काहीतरी करणारी एक तरुण पिढी समर्थ व्यायाम मंदिराने तयार केलेली आहे. जे काळे गुरुजींनी त्यांच्या काळामध्ये काम केलं, जे मी माझ्या अनेक वर्ष करतोय. आज नीता ताटके म्हणून आहेत की ज्या रुपारेल महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून काम करतात, मानसशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्याही कॉलेज सांभाळून, कॉलेजमधली जबाबदारी सांभाळून सकाळ संध्याकाळ व्यायामशाळेमध्ये प्रशिक्षणासाठी आणि इतर सर्व कामांसाठी देतात. आज अरुण देशमुख आहेत, जे एक प्रथितयश ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, पण वकिलीचा पेशा सांभाळूनसुद्धा ते समर्थ व्यायाम मंदिराचा लंगडीचा विभाग सांभाळतात. निलेश परब आहेत, जे खो खोचा विभाग सांभाळतात. आणि केवळ इकडेच नव्हे तर अमेरिकेमध्ये राजेश नारखेडे किंवा दिनेश सावंत किंवा इंद्रनील सोपारकर, जे वर्षानुवर्ष अमेरिकेत मंडळी आहेत आणि आज त्यांनी US मलखांब फेडरेशनची स्थापना केली त्या ठिकाणी. आणि ते अमेरिकन मलखांब फेडरेशन स्थापन झाले आणि त्यांनी न्यूयॉर्कमध्ये डेमॉन्स्ट्रेशन दाखवली. मी असं ऐकलंय की याचं पेटंट तुम्ही घेतलेलं आहे भारतीय खेळ म्हणून, कारण आता पेटंटची गोष्ट महत्त्वाची आहे. नाही तर दुसराच कोणीतरी अमेरिकन किंवा फ्रेंच येऊन पेटंट घेऊन जायचा आणि मग भारतीयांना जाग यायची की नाही बासमती तांदूळ आपला होता, तसं मलखांब आपला होता. तुम्ही पेटंट घेऊन ठेवलं, यामागे विचार काय? नाही, प्रामुख्याने हा विचार केला होता की आम्ही मलखांबाची एक नियमपुस्तिका काढली होती. त्या नियमामध्ये मलखांबाच्या स्पर्धांमध्ये त्याचं गुणमूल्यांकन कसं व्हावं ह्याचे संपूर्णपणे तंत्रशुद्ध नियम दिले होते.
तर एक असे महाभाग निघाले. त्यांनी आमच्या महासंघाला न विचारता त्या मलखांबाच्या पुस्तकाचा अनुवाद केला आणि स्वतःच्या नावावरती छापून त्याची पुस्तक विक्री करून कमाई केली. अशाला म्हटलं की आपण मलखांबाच्यासाठी जे मलखांबाचा मोनोग्रॅमसुद्धा आहे तो सुद्धा लोगो म्हणून पहिल्यांदा आपण हे केलं पाहिजे आणि मग तो आम्ही रजिस्टर केला. लोगो रजिस्टर केला. तुम्ही सर इतक्या सहजपणे हे सगळं सांगताय आणि मला माहिती आहे हा प्रवास इतका सहज नाही आहे. तुम्हाला मी गेले 25-30 वर्ष ओळखतोय. कसोटीचे क्षण आलेले असणार. काय होते कसोटीचे क्षण? आज समर्थ व्यायाम मंदिर एक सार्वजनिक संस्था आहे. दर 2 वर्ष निवडणुका होतात. त्यामुळे 18 वर्षावरचा कोणी समर्थ व्यायाम मंदिराचा आजीव सभासद बनू शकतो. जे काय शुल्क आहे ते भरल्यानंतर कोणी आजीव सभासद संस्थेच्या निवडणुकीसाठी उभा राहू शकतो, मतदान करू शकतो. आणि आज शिवाजी पार्क सारखी अशी मोक्याची जागा बघितल्यानंतर काही लोकांच्या मनात आलं होतं की आपण ही संस्था ताब्यात घेऊया. आणि त्यांनी एका निवडणुकीमध्ये असा प्रयत्न केला होता. आपली काही मंडळी उभी केली होती आणि पॅनल एक बनवलं होतं. त्यावेळेला मी दिल्लीला 9th एशियन गेम्सच्या ह्याच्यामध्ये होतो. त्यामुळे मला तिकडे फोन करून कळवण्यात आलं की असं असं आहे. 1982 सालची गोष्ट आहे. हां, 92 सालची गोष्ट. ते ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप दिल्लीला त्यावेळेला झाल्या होत्या. त्याच्यामध्ये मी दिल्लीत असताना मला फोन आला की असं असं आहे म्हणून. तर मग मी प्रयत्न केला की काही पालकांना संपर्क साधला, निवडणुकीचे अर्ज भरले आणि त्या निवडणुकीमध्ये हे जे प्रतिस्पर्धी पॅनल उभं झालं होतं ते 100% त्यांना पराभव स्वीकारावा लागला. जे मंडळी आम्ही उभी केली होती की जसं की निवडून आली. पण मग त्यांनी असं बघितलं की ही एक व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी शिरकाव करून घेता येत नाही. त्यांनी काही राजकीय पक्षांकडे त्यांचा आधार घेतला आणि प्रत्यक्ष काही माझ्यावरती आरोप ठेवले, बेलगाम खोटे आरोप ठेवून मला या ठिकाणून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष या ठिकाणून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे सगळे कटू दिवस मी विसरण्याचा प्रयत्न करते. मला त्याच्यामुळे उलट एक नक्की असं झालं सर, मला तुम्हाला ह्याची आठवण द्यायची नाही कारण त्या सगळ्या प्रकाराला मी साक्षी आहे शिवाजी पार्कचा रहिवासी म्हणून. पण मला सांगा, माणूस जेव्हा चांगलं काम करतो तो एखाद्या कामाला वाहून घेतो तेव्हा त्याचं चारित्र्यहनन करायचं हा प्रकार तुमच्या बाबतीत तेव्हा झाला होता. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा तुमच्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. काय अनुभव होता तो? नाही, मी म्हणतो ही खूप एक सुवर्ण संधी होती की ज्याच्यामध्ये नेमकं आपल्या बाजूचं कोण आहे आणि आपल्या बाजूचं कोण नाही याची मला कसोटी त्यावेळेला नक्की झाली की जी माणसं समोरासमोर दिसत होती, गोड बोलत होती, ती नेमकी कशी आहेत आणि ज्यांचा आपला फार संबंध नाही अशी माणसंसुद्धा त्यावेळेला खांद्याला खांदा लावून उभी राहिली. आणि मग ती वर्तमानपत्र, काही पत्रकार होते त्याच्यात मंडळी, काही आपल्यासारखी मंडळी होती, काही पालक मंडळी होते की ज्यांनी खूप मोठा सपोर्ट दिला मला आणि मी तावून सोलाखून त्याच्यातनं बाहेर पडलो. पण सर, मला या सगळ्या मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला विचारायचं आहे, व्हॉट कीप्स यू गोईंग? काय आहे असं की इतकी वर्ष, म्हणजे 53 साली तुमचा जन्म झाला, 3 वर्षांनी तुम्ही इथे आलात 56 साली आणि आज इतकी वर्ष तुम्ही इथेच आहात. तुम्ही वेगवेगळा विचार करताय, तुम्ही इनोव्हेशन्स करताय, मलखांबाचा प्रचार करतायत. अशी कोणती भावना आहे, अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला इथे बांधून ठेवते? केवळ मलखांबाची महती ही त्याच्या मागची भावना आहे की ऐरे गैरे काही म्हणत माझ्या मनात शंका नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. ताप आहे, सर्दी आहे, डोकेदुखी, मळमळ आहे, मन काही स्थिर नाही, शरीर सगळं दुखतं आहे, औषध पाणी गोळ्या मलम ह्याचा काही फायदा नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. सुदृढ बाहू, दंड बळकट, मांड्यांनाही पट आहेत, रुंद छाती, सिंहकटी, प्रमाणबद्ध शरीर आहेत, काळी पैलवान, पाप्याचं पितर, देहदुर्दशा बघवत नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. खो खो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत. देशी परके क्रीडा प्रकार सगळ्यात सुप्त गुण आहेत. दम, ताकद, लवचिकता व कसा वाचून चालत नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. मूकबधीर, अंध, अपंग, मतिमंदांनाही वाव आहे. जमेल तेवढंच केलं तरी प्रशंसेला पात्र आहे. स्वविश्वास, रंजन, व्यायाम कशातच कमी नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे. वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे. मोठं मैदान सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही. देवाशपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. आणि शेवटी देवाशपथ खरं सांगतो, उदय देशपांडे सरांना पर्याय नाही. धन्यवाद.